डे टू डे लाईफ मध्ये आपण बरेचसे अशा प्रकारचे शब्द वापरतो. प्रोबॅबल म्हणजे संभवतः, संभावना आहे असा त्याचा अर्थ होतो. मे बी कदाचित, बहुतेक, इम्पॉसिबल अशक्य, शुअर म्हणजे नक्की, निश्चित, खात्रीने, राईट, नियरली आसपास, जवळपास असं होऊ शकतं. 50-50 चान्सेस आहेत एखाद्या गोष्टीचे, राईट. अशा बरेचसे शब्द आपण कंटिन्युअसली वापरतच असतो आपल्या लाईफमध्ये. हे सर्व शब्द काय दर्शवतात, तर आपण कशाची तरी शक्यता दर्शवतोय, पॉसिबिलिटी दर्शवतोय. म्हणजेच एक प्रकारे आपण कुठल्या तरी गोष्टीचा, घटनेचा एक अंदाज बांधतोय, राईट. हे शब्द रेग्युलर वापरतो आपण, दिवसातून एकदा तरी याच्यापैकी कुठला तरी एक शब्द वापरतो आपण. त्यावेळी आपण दिवसातून त्या गोष्टीचा, त्या घटनेचा, कशाचा तरी अंदाज बांधत असतो, त्याच्याबद्दलची पॉसिबिलिटी वर्तवत असतो. ते कितपत होतं कितपत नाही याच्यावरती पैजा सुद्धा लावतात, लोक पैज लावतात. तुम्ही पाहिलं असेल याच्यावरती बेटिंग, क्रिकेटवरती बेटिंग चालतं. कशाच्या बेसवरती बेटिंग चालतं? प्रोबॅबिलिटीच्या बेसवरती. करोडो, अरबो, खरबो रुपयांची उलाढाल होते क्रिकेटमध्ये, बेटिंगवरती. फुटबॉल मॅचेस मध्ये, ज्या 2020 वगैरे होतात याच्यामध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अतिशय करोडो खरबो रुपयांची उलाढाल होते बेटिंग वरती. आणि ही बेटिंग काय असते, तर एक अंदाज असतो. बेटिंग खेळणारे सर्व लोक एक अंदाज बांधत असतात, राईट. पुढे बघूया आपण. बघा, काही स्टेटमेंट्स आहेत, काही वाक्य आहेत, काही विधानं दिलेली आहेत. ही विधानं बघा काय दर्शवतात. मोस्ट प्रॉबेबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. साधारण जून महिना जवळ आला की बऱ्याच लोकांच्या तोंडून हे वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं की कदाचित किंवा शक्य आहे, बहुतेक आजपासून पाऊस पडायला सुरुवात होईल, राईट. द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. म्हणजे इन्फ्लेशन मीन्स महागाई. हे असे अवघड शब्द आहेत, ते शक्यतो बाजूला लिहून घ्या आणि ते लक्षात ठेवा कायम स्वरूपी, कारण हे तुम्हाला परीक्षेत सुद्धा उदाहरणं किंवा प्रश्न समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज म्हणजे काय, की महागाई वाढू शकते, वाढण्याचा संभव खूप आहे, महागाई वाढण्याची शक्यता आहे किंवा दाट शक्यता आहे, राईट. इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. भारताला पुढील क्रिकेट सामन्यात हरवणे अशक्य आहे, शक्यच नाही, राईट. आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास. आपण परीक्षेच्या बाबतीत तुम्ही सुद्धा, तुम्हाला जेव्हा विचारतात तुमचे आई वडील, नातेवाईक, शिक्षक, त्यावेळी तुम्ही म्हणता सर मी फर्स्ट क्लास तर नक्की मिळवणार, फर्स्ट क्लास तर मला मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा दिल्यानंतर विचारता तुम्ही, तुम्हाला कोणी विचारलं अरे पेपर कसे गेले, की तुम्ही म्हणता की फर्स्ट क्लास तर मिळणार मला, किंवा मला कमीत कमी 70%, 65% तर मिळणारच मिळणार. काही लोक म्हणतात 90% तरी मी क्रॉस करणार, राईट. मग देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इन्फेक्शन इफ अ चाइल्ड इज गिवन द पोलिओ वॅक्सिन इन टाइम. म्हणजे काय, की जर एखाद्या मुलाला, एखाद्या बालकाला जर पोलिओ लस जर वेळेवरती दिली असेल, पोलिओचे डोस जर पाजलेले असतील, तर त्याला पोलिओ होण्याची शक्यता नसते, पोलिओ होण्याची संभावना नसते. अशी बरीच सेंटेन्सेस डे टू डे लाईफ मध्ये आपण ऐकतो. ओके, आता तुमच्या समोर तुम्हाला एक कॉइन दिसतोय. एक 1 रुपये कॉइन आहे, 1 रुपयाचा कॉइन आहे. या कॉइनला समजा जर आपण टॉस केलं, प्रश्न नीट ऐका, टॉस केलं म्हणजे वरती उडवलं, तर हेड किंवा टेल्स, छापा किंवा काटा, अशा पैकी दोघांपैकी काय येईल? आपण याचा अंदाज नक्की बांधू नाही शकत की एखादा कॉइन टॉस केल्यावरती नक्की छापा येईल की नक्की काटा येईल, हेड येईल की टेल येईल. बट आपण हे तर मात्र सांगू शकतो की किती शक्यता आहेत, काय शक्यता आहेत. जर एखादा कॉइन जर आपण टॉस केला, कॉइन जर वरती फेकला,
तर खाली पडताना किती शक्यता आहेत हे आपण सांगू शकतो. तर याच्या कॉइन जर टॉस केल्यानंतर किती शक्यता निर्माण होतात? 2 शक्यता निर्माण होतात, एकतर हेड किंवा टेल म्हणजेच काटा किंवा छापा. आता समजा प्रश्न असा आहे की समजा तुम्ही हा कॉइन, एक कॉइन जो आहे तो वन टाइम एकदाच फक्त टॉस केला, फक्त एकदा टॉस केला, तर काय सिच्युएशन निर्माण होईल? ओके, सो एक कॉइन जर आपण टॉस केला तर 2 शक्यता निर्माण होतात, आणि एकच कॉइन 2 वेळा टॉस केला तर आपल्याकडे 4 शक्यता निर्माण होतात. म्हणजे एच एच, टी टी, एच टी आणि टी एच. हेड हेड, टेल टेल, हेड अँड टेल किंवा टेल ऑर हेड, राईट? अशा पद्धतीने. तेच पद्धतीने जर आपण फाशाचा विचार केला तर हा फासा आहे. या फाशाचा जर आपण वापर केला आणि हा जर फासा फेकला तर किती शक्यता निर्माण होतील? Then there are 36 possibilities. जर आपण 2 वेळा जर आपण डाइस फेकला तर, याला डाइस म्हणतात, डाइस. आता या पॉसिबिलिटीज कशा 36? तर 1, समजा आपण पहिल्यांदा फेकले 2 फासे, तर एका याच्यावरती 1 येईल, दुसऱ्या याच्यावरती 2 येऊ शकतो. दुसऱ्यांदा फेकल्यावरती एका याच्यावरती 1, 3 येऊ शकतो, 1 4, 1 5 आणि 1 6. म्हणजे किती पेअर झाले? 1 2 3 4 5 पेअर झाले, आणि ओके, आणि 1 1 अशा 6 पेअर झाले. म्हणजे पहिल्या वेळी जर फेकलं तर अशा 6 पॉसिबिलिटीज निर्माण झाल्या. अशा आपण 2 वेळा फेकल्यानंतर 2 3 अशा प्रत्येक नंबर बरोबर 6 पॉसिबिलिटीज निर्माण होतात. बरोबर, एका नंबर बरोबर 6 पॉसिबिलिटीज होतात, तर प्रत्येक नंबर बरोबर 6 पॉसिबिलिटीज, अशा आपल्याकडे 6 नंबर्स आहेत टोटल. आणि म्हणून 36, 6 मल्टिप्लाइड बाय 6 पॉसिबिलिटीज, 6 नंबर्स आहेत मल्टिप्लाइड बाय 6 पॉसिबिलिटीज इज इक्वल टू 36 पॉसिबिलिटीज तयार होतात. आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? आता याच्यातल्या काही टर्म्स आहेत, काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपल्याला कव्हर करणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. या कन्सेप्ट समजून घेऊया आपण. बघा, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? रॅन्डम म्हणजे काय? यादृच्छिक. त्याला मराठीमध्ये यादृच्छिक म्हणतात. तर यादृच्छिक म्हणजे काय? रॅन्डम म्हणजे यादृच्छिक किंवा रॅन्डम, याला आपण जर समजून घ्यायचं म्हटलं तर न ठरवता किंवा न प्लॅन करता, न ठरवता केलेलं, कसाही रॅन्डमली. त्याला मी तुम्हाला एक्झॅक्टली वर्ड देतो, 1 मिनिट थांबा. मनाला येईल तसं, मनाला वाटेल तसं, मनाला येईल तसे, येईल तसे, मनाला येईल तसं रॅन्डमली. आपण रॅन्डमली दिवसभरात बघा, तुम्ही सध्याचं लाईफ तुमचं असंच आहे, रॅन्डमली तुमचं लाईफ रॅन्डम आहे. तुम्ही दिवसभरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही करता ते रॅन्डम. म्हणजे क्लास, स्कूलचा आणि क्लासचा लेक्चर्स अटेंड करण्या व्यतिरिक्त बाकीचं सगळं तुमचं शेड्यूल रॅन्डम आहे, काहीच फिक्स नाहीये. त्याला म्हणतात रॅन्डम, राईट? मग रॅन्डम एक्सपेरिमेंट किंवा त्याला यादृच्छिक प्रयोग असं म्हणतात. बघा, आता रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, ही कन्सेप्ट पहिलं क्लिअर करून घेऊया आपण. बघा, द एक्सपेरिमेंट इन विच all possible results are known in advance, but none of them can be predicted with certainty, and there is equal possibility for each result is known as a random experiment. नीट समजून घ्या कन्सेप्ट. बघा, आपण एखादा एक्सपेरिमेंट केला किंवा एखादा प्रयोग केला, तर ह्या प्रयोगामध्ये आपण, आपल्याला हे माहितीये की काय येऊ शकतं, काय फलित किंवा रिझल्ट काय येऊ शकतं, रिझल्ट काय असतील त्याचे, रिझल्ट हे आपण अंदाज करू शकतो की रिझल्ट काय असतील, बरोबर? हे माहित असतं. परंतु त्याच्यापैकी नेमका कोणता रिझल्ट येईल याचा मात्र आपण अंदाज नाही करू शकत. याचा अंदाज आपण करू शकत नाही. म्हणजेच काय,
की सर्व जे रिझल्ट आहेत, जे काही रिझल्ट आपल्याला येतील असं वाटतंय, त्या सर्व रिझल्टची शक्यता समान असते. शक्यता समान असते. अशा एक्सपेरिमेंटला रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतात, यादृच्छिक प्रयोग असं म्हणतात. समजले सर्वांना? एक एक्झाम्पल म्हणून आपण समजा टॉसिंग अ कॉइन म्हणजे कॉइन फेकणे, एक नाणं फेकणे, हा एक प्रयोग आहे. राईट. थ्रोईंग अ डाय, डाय मीन्स डाईस, आपण जे पाहिलं डाईस जे आहे ती डाय ज्याच्यावरती 6 डॉट्स असतात ती, राईट, ती डाय फेकणे, राईट, हा एक प्रयोग आहे. किंवा पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स बेअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 50. आपला जो पत्ते जे असतात, खेळण्याचे पत्ते, या पत्त्यांमध्ये 1 ते 50 असे अंक असतात, संख्या लिहिलेल्या असतात. तर या पत्त्यांमधून कुठलं तरी एक कार्ड काढणं, हा सुद्धा एक प्रयोग आहे. राईट. पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ वेल स्टफ्ड प्लेइंग कार्ड्स. राईट. पिसलेल्या पत्त्यांमध्ये, वेल स्टफ्ड म्हणजे पिसलेले पत्ते, जे आता तुम्ही छोट्या मोठे पत्त्यांचे गेम तर सर्वच खेळतात, त्यात काही वावगं नसतं, तो करमणुकीचा भाग असतो. राईट. तर जे पत्त्यांच्या खेळामधून, पिसलेल्या पत्त्यांमधून कुठला तरी एक पत्ता काढणं, राईट, हे सर्व काय आहेत, याला सगळ्यांना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो, याला यादृच्छिक प्रयोग म्हणतो. का? कारण आपल्याला माहिती आहे, नीट लक्ष द्या. समजा पत्ते तुमच्या समोर ठेवले, पिसलेले पत्ते तुमच्या समोर ठेवले, किंवा 1 ते 50 अंक असलेले पत्ते तुमच्या समोर ठेवले. आता ह्या 50 पत्त्यांमधून कार्ड, 50 पत्ते नाही, कार्ड, ज्याच्यावरती 1 ते 50 असे कार्ड लिहिलेले, आता तुमच्या समोर जर ठेवले आणि तुम्हाला सांगितलं की एक कार्ड उचलायचंय तुम्हाला, बरोबर. आता तुम्हाला माहितीये, तुम्हाला हा अंदाज तर करता येईल, की 1 ते 50 पैकी कुठली तरी एकच संख्या निघणार आहे, बरोबर. परंतु तुम्ही हे सांगू शकता का की नेमकी कोणती संख्या निघणार आहे? तुम्हाला पिसलेले पत्ते तुमच्या समोर घेतले आणि त्यांना सांगितलं कुठलाही एक पत्ता काढा. एका पत्त्याच्या सेटमध्ये साधारण आय थिंक 52 कार्ड्स असतात, राईट. मग या 52 कार्ड्स मधून तुम्हाला माहितीये की एकतर इस्पिकचे काहीतरी येतील, चौकटचे कुठलं तरी पान निघेल, म्हणजे 1 ते 10, बरोबर, आणि ते 4 जे मेन कार्ड असतात ते, राईट. मग यांच्यापैकी काहीतरी निघेल, म्हणजे असे ते 10 आणि हे 14, बरोबर, याच्यापैकी काहीतरी निघेल. मग ते इस्पिकचं निघू शकतं, किलबरचं निघू शकतं, चौकटचं निघू शकतं, किंवा बदामचं निघू शकतं. हा अंदाज आपण करू शकतो, पण एक्झॅक्टली काय हे नाही सांगू शकत. म्हणजे रिझल्ट किती येतील हे माहिती, परंतु नेमका कोणता येईल हे माहित नाही. अशा प्रयोगांना, अशा एक्सपेरिमेंट्सना रॅन्डम एक्सपेरिमेंट्स किंवा यादृच्छिक प्रयोग असं म्हणतात. काही एक्झाम आउटकम. आता आउटकम म्हणजे काय? आउटकमचा अर्थ होतो रिझल्ट. आउटकमचा अर्थ रिझल्ट किंवा निष्पत्ती म्हणतात. हे शब्द आता तुम्हाला तसेच तसे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण परीक्षेमध्ये हेच शब्द वापरले जातात एक्झाम पेपरमध्ये. त्यामुळे आउटकम आणि निष्पत्ती. पण तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की कुठलाही रॅन्डम एक्सपेरिमेंट केला, समजा एक उदाहरण म्हणून सांगतो की आपण खेळण्याचे पत्ते जे आहेत ते खेळण्याचे पत्ते, पिसलेले पत्त्यांमधून एक पान काढणं, हा रॅन्डम एक्सपेरिमेंट झाला, म्हणजे यादृच्छिक प्रयोग झाला. आणि त्याच्यातून जे पान आपण बाहेर काढलं, म्हणजे तो रिझल्ट झाला, त्या प्रयोगाचा रिझल्ट, परिणाम झाला. ते काही पण येऊ शकतं. आणि तो जो रिझल्ट आहे, त्या रिझल्टला इंग्लिशमध्ये आउटकम आणि मराठीमध्ये निष्पत्ती असं म्हणतात. ओके. आता आपण जो पाहणार आहोत दॅट इज इक्वली लाईकली आउटकम. बोलायला थोडस अवघड आहे, बट इक्वली लाईकली आउटकम म्हणजे काय? इक्वल म्हणजे समान, राईट, हे आपल्याला माहिती आहे. इक्वली म्हणजे समान, लाईकली म्हणजे येण्याचे चान्सेस, संभाव्यता, शक्यता, राईट. आणि आउटकम्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, राईट, निष्पत्ती किंवा रिझल्ट. म्हणजे काय? एखादा रिझल्ट येण्याची समान शक्यता, दॅट्स कॉल्ड इक्वली लाईकली आउटकम, समसंभाव्य निष्पत्ती असं मराठीमध्ये म्हणतात, राईट. मग आता पाहूया
इफ अ डाय इज थ्रोन, आताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे, if a die is thrown, any of the numbers from 1, 2, 3, 4, 5, 6 may appear on the upper surface, right? It means that each number is equally likely to occur. म्हणजे काय की जर आपण डाईस फेकला, तर डाईस फेकल्यानंतर वरच्या सरफेस वरती, वरचा जो पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागावरती 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यापैकी कोणताही नंबर येऊ शकतो. म्हणजेच काय की त्यांची शक्यता जर आपण 100%, जर 100%ला जर आपण 6 ने डिवाइड केलं, आपण आताच पाहिलं 100 ला जर 6 ने डिवाइड केलं तर 16.66% ही प्रत्येक नंबर येण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे इक्वल चान्सेस आहेत, राईट? However, if a die is so formed that a particular face comes up most often, then that die is biased. हा शब्द लक्षात ठेवा. In this case, the outcomes are not likely to occur equally. आता काय की पण असं जर काही समजा असं की एखादा डाय जो आहे तो अशा पद्धतीने बनवलेला आहे, मुद्दाम बनवलेला आहे की प्रत्येक वेळी 6च पडले पाहिजे, प्रत्येक वेळी 6च पडले पाहिजे, 6 नंबरच पृष्ठभागावरती आला पाहिजे, सरफेसवरती, राईट? किंवा 5 हा नंबर आला पाहिजे. एखाद्याने तो डायसच असा बनवून घेतला, बनवता येणं शक्य आहे असं, वेट वरती असतं, वेट डिस्ट्रीब्युशन त्याला म्हणतात. वेट डिस्ट्रीब्युशन जर तसं केलं तर येऊ शकतं, तसं डायस बनवता येऊ शकतो की एक्झॅक्टली प्रत्येक वेळी फेकला की 5 येणार अप्पर सरफेस वरती किंवा 6 येणार अप्पर सरफेस वरती. तर मग असा जो डायस आहे, या डायसला बायस्ड असं म्हणतात. बायस्ड, तो डायस बायस्ड आहे. म्हणजेच काय, तो फासा असमतोल आहे. असमतोल म्हणजे त्याचं वेट डिस्ट्रीब्युशन म्हणजे समतोल नाहीये, समतोल नाहीये, बॅलन्स्ड नाहीये, त्याला म्हणतात बायस्ड. बायस्ड म्हणजे काय, बायसचा खरा अर्थ आहे की जसं तुम्ही नीट समजून घ्या, मी तुम्हाला समजावून सांगतोय म्हणजे तुम्हाला याच्या बाबतीत पण समजून येईल की बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या व्यक्तीला बघितलं, कुठल्याही व्यक्तीला, नवीन व्यक्तीला, तुम्ही समजा स्कूल आहे, स्कूलमध्ये, नवीन स्कूलमध्ये, नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचे नवीन म्हणजे तुम्हाला फ्रेंड्स नसतात तिथे. मग फ्रेंड्स नसतात, मग काय आपण एका कोपऱ्यात कुठे गपचूप बसलेलो असतो, कारण आपल्याला कोणी फ्रेंड्सच नसतात. कुठे जायचं, काय जायचं, त्या कॉलेजबद्दल, कॉलेजच्या प्रिमायसेस बद्दल आपल्याला जास्त माहिती नसते, एकदम शांत असतो. मग आपण काय करत असतो, आपण एखाद्या जे लोक बघतो, मुली असतील, मुलं असतील, मग त्यांना पाहून, त्यांचे हावभाव पाहून, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांच्या फिलिंग, त्यांचे जे काही त्यांचं वागणं असतं, त्यांचं चालणं असतं, कपड्यांची स्टाईल असते, त्यांची केसांची स्टाईल असते, याच्यावरून आपण त्यांच्याबद्दल काहीतरी एक अंदाज बांधतो, एक अंदाज करतो. आणि मग एखाद्याबद्दल असं वाटतं, अरे हा हा मुलगा किंवा ही मुलगी खूप आकडू आहे बरं का, खूप भाव खाते किंवा खूप भाव खातो, असं आपण ठरवलेलं असतं. आपण त्या व्यक्तीला ओळखत नसतो, आपण कधी बोललेलोही नसतो, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते, तरीही आपण बायस होतो. बायस म्हणजे काय, आपणच एक ग्रह करून घेतो की अरे ही व्यक्ती आकडू असेल, किंवा अरे ही व्यक्ती खूप हेल्पफुल आहे, म्हणजे काय हेल्पफुल नेचर ह्या व्यक्तीचं, म्हणजे या मुलाचं किंवा या मुलीचं, किती मदत करतो किंवा करते ही मुलगी किंवा हा मुलगा, राईट? हे आपण जस्ट एक अंदाज बांधलेला असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण त्या व्यक्तीशी, आपल्या मनात ती छाप पडते आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीशी वागतो, आपली ओळख होते, तेव्हा आपण वागताना आपल्या डोक्यात तोच विचार असतो की अरे ही व्यक्ती आकडू आहे बरं का, मग आपण हिच्याशी कसं वागायला पाहिजे, आपण एक ठरवलेलं असतं, मग आपण त्याच पद्धतीने वागतो. का, कारण आपण बायस झालेलो असतो त्या व्यक्तीच्या बाबतीत, त्याला म्हणतात बायस. कळालं? म्हणजे आधीच आपण त्या पद्धतीने हे केलेलं असतं, राईट? एक एक्झाम्पल देतो की तुमच्या मनात प्रश्न आला असेल, समजा की एखादं डायस बायस कसं असू शकतं. तर महाभारतात तुम्ही पाहिलं असेल की कौरव आणि पांडव यांच्यामध्ये एक द्यूत, म्हणजे थोडक्यात एक जुगार झाला, जुगार, राईट? आणि त्या जुगारामध्ये, त्या द्यूत मध्ये पांडव आपलं सर्व काही हारले, इव्हन द्रौपदीला सुद्धा हारले.
आता हे द्रौपदीला म्हणजे तो तो जो द्यूत होता त्या द्यूत मध्ये कौरव का जिंकले? कारण तो जो डायस होता त्या द्यूत मध्ये जो फासे होते हे फासे बायस्ड होते. बायस्ड म्हणजे काय की शकुनी मामा जे होते, ही महाभारतातली कथा आहे, तुम्हाला माहित असावी, तुमचं नॉलेजही वाढतं आणि आपलं बायस्ड म्हणजे काय हेही क्लिअर होईल. राईट. सो शकुनी मामा जे आहेत त्यांनी ते जे जे फासे आहेत ते एक राक्षस होता, एक राक्षसाच्या, त्या राक्षसाचं नाव मला आता आठवत नाही एक्झॅक्टली, त्या राक्षसाच्या हाडांपासून तयार करून घेतले होते. आणि त्या राक्षसाला कोणी मारलं होतं तर भीमाने मारलं होतं. भीमाने त्याचा वध केला होता. त्या राक्षसाच्या हाडांपासून ते फासे तयार करून घेतले होते. आणि म्हणून काय व्हायचं की कौरवांना जे पाहिजे तेच एक्झॅक्टली नंबर त्याचे, जेव्हा कौरव फासे फेकायचे तेव्हा जे पाहिजे तेच नंबर बरोबर त्याच्यावरती पडायचे, त्यांना जे हवे तेच. पण पांडवांनी फेकले तर मात्र काही पण म्हणजे त्यांना जे हवे ते पडणार असले तरी पडत नसायचे. पांडवांना जे योग्य म्हणजे पडणार असते, समजा त्यांना 6 ची गरज आहे, 6 ची, एक उदाहरण सांगतो, 6 ची गरज आहे आणि 6 पडणार आहे परंतु ते पडत नसायचे. का? तर त्या राक्षसाच्या हाडापासून बनलेले असायचे. मग याला म्हणतात बायस, म्हणजे त्यांनी ते बनवूनच असे घेतले होते की त्यांना हवे तसेच पडतात. असंच डायस जर बायस्ड असतील तर त्याला इक्वली लाईकली आउटकम नाही म्हणत. बघा, here we assume that objects used for random experiments are fair or unbiased. फेअर म्हणजे काय? समतोल. इथे फेअर म्हणजे समतोल. फेअरचा अर्थ आहे समतोल, म्हणजेच फेअर किंवा अनबायस म्हणजे समतोल आहे. बायस्ड म्हणजे असमतोल, फेअर किंवा अनबायस्ड म्हणजे असमतोल. म्हणजे इथून पुढे आपण जे काही यादृच्छिक प्रयोग करणार आहोत, जे काही आपण रँडम एक्सपेरिमेंट करणार आहोत, त्या रँडम एक्सपेरिमेंट मध्ये वापरल्या जाणाऱ्या बाबी किंवा त्यांच्याबद्दल जे काही आपण बोलणार आहोत हे सर्व फेअर आहेत, म्हणजेच अनबायस्ड आहेत. हेच आपण गृहीत धरायचे. हा. A given number of outcomes are said to be equally likely if none of them occurs in preference to others. म्हणजे काय की जर दिलेली आपल्याला जे काही रिझल्ट आपल्याला दिलेले आहेत, जे काही रिझल्ट असतील दिलेल्या निष्पत्तींपैकी, दिलेल्या रिझल्ट आउटकम्स पैकी कोणताही आउटकम एक्झॅक्टली कोणत्या क्रमाने येईल म्हणजे पाहिजे तशा क्रमाने मिळत नाही, जसा आपल्याला हवा तशा क्रमाने मिळत नसेल तर सर्व निष्पत्तींची म्हणजेच रिझल्टची शक्यता समान असेल तर त्याला समसंभाव्य निष्पत्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ काय? अ die having numbers of 1 to 6 on its different faces is thrown, right? Check the possibility of getting one of the number. Here all the outcomes are equally likely, right? कोणताही एक अंक वरच्या पृष्ठभागावरती येण्याची शक्यता, जर तुम्ही प्रत्येक वेळी हे तुम्ही प्रयोग करून पाहू शकता की तुम्ही एक डायस घेतलात, तो डायस फेकून पाहिला तर एक येण्याची शक्यता किती आहे, 2 येण्याची शक्यता किती आहे, 3 येण्याची शक्यता किती आहे, हे सगळ्यांची शक्यता समान असते. राईट. म्हणजेच त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत असं आपण म्हणू शकतो. आता काही एक्झाम्पल्स आहेत, त्या एक्झाम्पल्स मधून तुम्ही नोटबुक वरती, म्हणजे आपण त्याच्यावरती डिस्कस नंतर करूया, पहिलं तुम्ही नोटबुक वरती पहा लिहून त्याचे आन्सर्स लिहा.